29 ऑक्टोबर 2016च्या काहेदिया परदेस या कार्यक्रमामध्ये निशा आरडाओरडा करत असल्याचा आवाज ऐकून बाजूच्या घरात गेलेली गौरी धावत येते. तिला रडत असल्याचं पाहून गौरी सर्वांना याचं कारण विचारते. तेव्हा आजी सांगते की निशा चांदीची नाणी आणायला विसरल्यामुळे तुझे वडील तिच्यावरती चिडलेत आणि आता ही खोटा कांगावा करतेय. वेणूला शिवचा कॉल येतो, मात्र तो कॉल रिसीव्ह करत नाही. त्यामुळे शिव खूपच चिंतित होतो आणि त्याला शंका येते की नक्कीच काहीतरी गडबड आहे. वेणू चिंतित होऊन रडत असतो, कारण त्याला कळलेलं असतं की निशानं सावंत कुटुंबियांची फसवणूक केली. गौरी त्याला रडण्याचं कारण विचारते. तेव्हा तो तिला सांगतो की दिवाळी आहे आणि घरी जायला मिळत नसल्यामुळे मला कुटुंबियांची आठवण येते. त्यावेळी गौरी त्याला पूजेसाठी आपल्या घरी घेऊन येते. नचिकेत घरी येतो आणि धनत्रयोदशीच्या पूजेला सुरुवात होते. पूजेत आजीचे पुरातन दागिने नसल्याचे पाहून गौरी याबाबत आजीला विचारणा करू लागते. तेव्हा आजी तिला उत्तरते, मी गणपतीमध्ये आपल्या कोकणातल्या घरी गेले होते, त्यावेळी मी तिथेच विसरले आहे. पण प्रत्यक्षात खोटं सांगताना तिला खूपच दुःख होत असतं, कारण सत्य गौरीपासून काही काळ तरी लपवून ठेवायचं असा निश्चय सर्वांनीच केलेला असतो. घरच्यांसोबत नीट वागत नसल्याबद्दल गौरी निशाला जाब विचारते आणि यापुढे वडिलांना काहीच बोलायचं नाही असं ठणकावून सांगते. मात्र निशा आपण निर्दोष असल्याची सारवासारव करू लागताच गौरी निशाला लग्नात शिवच्या आत्याला आणि बहिणीला सोन्याचा खोटा हार दिल्याची आठवण करून देते. यावरून दोघींमध्ये वादाला सुरुवात होते आणि मग गौरीकडे निशा खोटी माफी मागते. आपला खोटेपणा गौरी उघड करते. हे समजल्यावर गौरीच्या संसारात निशा तेढ तर निर्माण करणार नाही ना, हे जाणून घेण्यासाठी पहा या मालिकेचे अपडेट्स फक्त राजश्री मराठीवर. नमस्कार, मी सायली संजीव. डू सबस्क्राईब टू राजश्री मराठी.